एकनाथराव देवेंद्रजींनी मला साथ दिली आणि त्याच्यातून महिलांकरता काहीतरी करायचं डोक्यामध्ये घेतलं. महिला, गरीब महिला ज्या सबल झाल्या पाहिजेत, सक्षम झाल्या पाहिजेत. सत्तेमध्ये तुम्हाला संधी दिली. कोण झेडपी अध्यक्ष झालं, कोण वेगवेगळ्या आपल्या जिल्हा परिषदेचा अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती, उपसभापती, माझा सरपंच, उपसरपंच, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, महापौर, वेगवेगळी पदं तुम्ही भूषवली. आज देखील मला संदीपजी घ्यायला आले होते, बाकीचे माझे सहकारी आले होते, मामा आले होते. त्यांना विचारा, माझं हेलिकॉप्टर जे उतरलं त्याच्यामध्ये 2 पायलट असतात. एक पायलट आहे महिला आणि दुसरी पायलट आहे पुरुष. एकदम चांगलं हेलिकॉप्टर आमचं चालतं. महिलांच्यावर जबाबदारी दिली तर विमानाचं लँडिंग पण ते चांगलं करतात, हेलिकॉप्टर पण चांगलं चालवतात. कारण त्यांना दुसरं पुरुष मंडळी कसं कर तंबाखू कर का रे, ह्याचं काय झालं, ते अजित पवार परवा असं कसं काय म्हणणार रे, आणि ते आमका तसं का म्हणलं. अरे काय घेणं देणे, जिथं काम दिलं ती पहिलं बघा ना. तिच्या आयला स्वतःच्या रानातलं गाजर गवत काढता येईना आणि पार दुनियाच्या गप्पा हाणताय. काय करायचं. महिलांना दिलेली जबाबदारी, महिला अंगणवाडी असो, माझी त्या ठिकाणी आशा वर्कर असो, कुठली जबाबदारी द्या, शिक्षिकेचे द्या, आपलं काम चोख करत राहणार. काम संपल्यानंतर पुढचं जे तेही संपल्यावर पुन्हा आहेच. घरी जायचं, स्वयंपाक करायचा, नवऱ्याचं बघायचं, सासू सासऱ्याचं बघायचं, पोराबाळांचं बघायचं. सुट्टी नाही. सकाळी पहिलं हिनंच उठायचं, सुरुवात हिनंच करायची आणि झोपताना कावड हिनंच लावायची आणि शेवट झोपायचं. आपण काय नुसतं वाढ, ही काय मिठच नाही, ही आमकच नाही. अरे कष्ट करायची काय ते ऐका नाही. बरं ठीक आहे, ऐका. तुम्ही म्हणाल तू पण पुरुष आहे, तू काय आम्हाला सांगतो, त्याच्यावरती थांबवतो. मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे, माझ्या मायमाऊलींच्या करता त्यांना सक्षम करायला आम्ही 1,500 रुपये द्यायचं ठरवलं. विरोधकांनी आमची चेष्टा केली. आम्हाला म्हटले काय तर 1,500 रुपये देतात, काय होणार आहे 1,500?